अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसची खरी सूत्र ही सध्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याच हातात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। आणि यामध्ये विशेषतः सुनील तटकरे हे नाव सर्वाधिक चर्चेत राहिले। पण रायगडच्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रापर्यंत येऊन कसा पोहोचला? आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीत पराभव ते मंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष म्हणून संपूर्ण प्रवास त्यांचा नक्की कसा होता? आणि महत्त्वाचं म्हणजे सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे इतके महत्त्वाचे नेते कसे बनले, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदन। सुनील तटकरे यांचा जन्म 10 जुलै 1955 रोजी रायगड जिल्ह्यातील कालाडच्या सुतारवाडी या गावात झाला। त्यांचे वडील दत्तात्रय तटकरे आणि आई गीता तटकरे। वडील दत्तात्रय तटकरे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते। सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते पदापर्यंत त्यांनी काम केलं। वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, बॅरिस्टर अंतुले आणि शरद पवार यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते। त्यामुळे सुनील तटकरे लहानपणापासूनच राजकारणात रमले। पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही काळ सरकारी रस्ते कंत्राटदार म्हणून काम केलं। 10 मे 1984 ला दत्ताजी तटकरे यांचं अपघाती निधन झालं। त्यामध्ये वडिलांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पूर्ण वेळ राजकारणात उडी घेतली। वडिलांसोबत गावोगावी फिरताना कधी चालक म्हणूनही त्यांनी काम केलं। यातून त्यांचा जनसंपर्क प्रचंड वाढला। युवक काँग्रेस पासून त्यांनी सुरुवात केली। तालुका सरचिटणीस, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अशी जबाबदारी सांभाळत 1985 मध्ये त्यांनी माणगाव मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली। पण तेव्हा मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला। मात्र तटकरे यांनी हार न मानता 1995 मध्ये पुन्हा निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या तिकिटावर तटकरे हे आमदार झाले। तेव्हा राज्यात शिवसेना भाजपची लाट असताना कोकणात काँग्रेसची एकमेव जागा त्यांनी जिंकली होती। 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली। तेव्हा सुनील तटकरेही त्यांच्या सोबत गेले आणि 1999 व 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार सुद्धा झाले। पवारांसोबत जाण्याचा निर्णय हा भावनिक निष्ठेपेक्षा राजकीय वास्तव आणि भविष्यातील ताकद ओळखून त्यांनी घेतल्याचं दिसून आलं। 2004 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आल्यानंतर त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री मिळालं। पुढे ऊर्जा मंत्री आणि नंतर अर्थमंत्री अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली। 2009 मध्ये त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून विजय मिळवला। 2014 मध्ये मोदी लाटेत रायगड लोकसभा मतदारसंघातून अवघ्या 2500 मतांनी त्यांचा पराभव झाला। पण त्यानंतर विधान परिषदेवर संधी मिळाली आणि शरद पवारांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली। त्यानंतर 2019 आणि 24 मध्ये त्यांनी रायगडमधून खासदारकी पटकावली। पण 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथेही प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली। आज पक्ष संघटनेचा कणा म्हणून सुनील तटकरे यांच्याकडे पाहिलं जातं। मात्र त्यांचा प्रवास वादविवादांशिवाय राहिलेला नाहीये। सुनील तटकरे यांच्यावर रायगड जिल्ह्यातील कोंडाणे येथे उल्हास नदीवर धरण बांधण्यासाठी 2011 मध्ये काढलेल्या निविदांबाबत आरोप झाले होते। अटी शर्ती शिथिल करून बोगस निविदादार उभे करण्यात आले आणि सुमारे 80 कोटी रुपयांचं काम 614 कोटी रुपयांपर्यंत फुगवलं गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर टीका केली होती। राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सिंचन प्रकरणामध्ये घोटाळे झाल्याचा आरोप करण्यात आला होता। जनमंच या स्वयंसेवी संस्थेनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर 70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता। राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार 2001 ते 2012 या कालावधीत सुमारे 70,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले। मात्र या खर्चातून राज्यातील सिंचन क्षेत्रात केवळ 0.1% वाढ झाल्याचं समोर आलं होतं। या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं होतं। या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात आली होती। पण प्रत्येक वेळी आरोपांना सामोरं जात तटकरे पुढेच जात राहिले। तटकरे हे केवळ कोकणापुरते मर्यादित नेते न राहता संघटना बांधणी, निवडणूक व्यवस्थापन आणि संकटात पक्ष सावरणं यात ते हुशार आहेत। तर तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या सुद्धा मंत्री असून मुलगा अनिकेत तटकरे सुद्धा राजकारणात सक्रिय आहे। सुनील तटकरे यांचे ज्येष्ठ बंधू अनिल तटकरे ही राजकारणात सक्रिय असून गेल्या काही काळापासून दोन्ही भावांमध्ये वाद सुरू असल्याचंही समोर आलंय। तर अनिल तटकरे यांचे पुत्र अवधूत तटकरे हे 12 वर्ष रोह्याचे महापौर होते।
कौटुंबिक वादानंतर 2019 साली अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नी शुभदा तटकरे या देखील राजकारणात सक्रिय आहेत. तटकरे कुटुंबातील या गृहकलहामुळे स्थानिक राजकारणात दोन गट पडल्याचंही दिसून येतं. तर सुनील तटकरे हे शरद पवार आणि अजित पवार दोघांचेही विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. म्हणूनच आज अजित पवार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा त्यांच्या हाती देण्यात आली. रायगडच्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष, खासदार असा मोठा राजकीय टप्पा पार करत सुनील तटकरे आज महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रात पोहोचले. सत्ता केंद्रात येऊन पोहोचले असून अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची दिशा ठरवणाऱ्या सर्वात प्रभावी नेत्यांपैकी एक नाव म्हणजे सुनील तटकरे आहेत. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.